लॉर्ड. ख्रिस्त येशूच्या नावात मी तुम्हा सर्वांना अभिवादन सादर करतो, शुभेच्छा देऊ इच्छितो. आज ऑगस्टचा पहिला रविवार आणि साऱ्या जगामध्ये लोक ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात. आणि मला माहिती आहे की या दिवशी सर्व मित्रमैत्रिणी एकमेकांना शुभेच्छा देतात, काही मित्रमैत्रिणी एकमेकांना गिफ्ट देतात आणि हा दिवस ते साजरा करतात, सेलिब्रेट करतात. आणि म्हणून मला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक मित्र असणं अतिशय गरजेचं आहे. मित्र असा एक व्यक्ती असतो की ज्याला आम्ही आमचं अंतःकरण मोकळं करत असतो किंवा अंतःकरणापासून त्यासाठी गप्पा मारतो, आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी त्याच्याबरोबर शेअर करत असतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, आम्हा सर्वांना माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असं म्हणले, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाया. आम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त एक चांगला मित्र आहे. पण आज मी तुम्हाला प्रत्येकाला एक प्रश्न विचारू इच्छितो, काय प्रभू येशू ख्रिस्त तुमचा मित्र आहे काय? आणि तुम्ही पाहतो की जर तुम्ही पहिल्या शतकामध्ये पाहिलं आणि पहिल्या शतकामध्ये जे लोक होते ते काय आजच्या लोकांपेक्षा काय वेगळे नव्हते. पहिल्या शतकातील लोक सुद्धा आम्ही पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना असं वाटत होतं की देवाने त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार करावे, अद्भुत गोष्टी कराव्यात आणि ते नेहमी देवाकडून अपेक्षा करत असताना अशा अपेक्षा करत होते की देवाने त्यांच्यासाठी अद्भुत महान अशा गोष्टी कराव्यात. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये कधीच अशी इच्छा नव्हती की त्यांनी देवाबरोबर एक मैत्रीचा नातेसंबंध जोडावे किंवा एक जवळीकता त्यांनी देवाबरोबर जोडावी. आणि मग तुम्ही पाहतो की स्तोत्रसंहिता जर 103 त्याचं 7वं वचन तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हटले, त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाचं वचन सांगतं की त्याने आपले मार्ग मोशेला. या ठिकाणी दोन गोष्टी पाहतो की मोशेला ज्या गोष्टी देवाने विदित केल्या ते म्हणजे त्याचे मार्ग आहे, आणि जे इस्रायल लोक होते त्या लोकांना देवाने किंवा इस्रायल वंशजांना त्याचे जे कृत्य आहे ते विदित केले. या ठिकाणी दोन गोष्टी मी पाहतो की मोशेला मार्ग, इस्रायल लोकांना त्याचं कृत्य विदित केले. त्याचं कारण काय माहिती आहे का? मोशे नेहमी, जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं आणि जुन्या काळाचं जर तुम्हाला माहिती आहे तर या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात की मोशे असा एक व्यक्ती होता की ज्याने आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठे चमत्कार पाहिले. फारोच्या दरबारात त्यांनी चमत्कार पाहिले, त्यानंतर तांबडा समुद्र दुभागलेला त्यांनी पाहिला, आणि या सर्व गोष्टी त्यांनी पाहिलेल्या असताना सुद्धा मोशेच्या अंतःकरणामध्ये एकच तळमळ होती, एकच इच्छा होती की देवाने त्याचे प्लॅन्स, त्याचे मार्ग देवाने विदित करावे. आणि म्हणजे पाहतो ज्यावेळेस तो एक अशा प्रसंगामध्ये येऊन पोहोचला, त्या निर्गमाचं पुस्तक त्याचा 33वा अध्याय आणि त्याचं 13 वचन आपण वाचू. काय म्हणतं, आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव. आमेन. ज्यावेळेस मोशेच्या जीवनामध्ये एक अडचण आली, एक प्रश्न आला, त्यावेळेस त्यांनी देवाकडे प्रार्थना करत असताना त्या प्रश्नातून सुटण्यासाठी प्रार्थना करण्याच्या ऐवजी देवाकडे त्यांनी प्रार्थना केली आणि तो म्हटला, तुझी कृपादृष्टी माझ्यावर असल्यास. आम्हाला माहिती आहे की ज्या दिवस आम्ही कृपादृष्टीविषयी विचार करतो किंवा कृपेविषयी विचार करतो, आम्हाला प्रत्येकाची अपेक्षा एकच असते की देवाने माझ्यावरती कृपा करावी आणि हा प्रश्न देवाने माझ्यासाठी सोडवावा, ही आर्थिक समस्या देवाने सोडवावी, रोगातून मला सुटका द्यावी, आणि या सर्व गोष्टींसाठी देवाने माझ्यावरती कृपा करावी. पण मोशेविषयी आम्ही जसं पाहतो तर मोशे काय म्हणतो माहिती का, देवा तुझी जर कृपादृष्टी माझ्यावर असली तर काय कर, तुझे मार्ग मला दाखव. आजही मी पाहतो की आम्ही सुद्धा देवाकडे प्रार्थना करत असताना देवाला म्हटलं पाहिजे की देवा तुझे मार्ग तू मला दाखव. आणि मग मी पाहतो की मोशेने एक चमत्काराची अपेक्षा केली नाही किंवा देवाला म्हटलं नाही चमत्कारिकरित्या आम्हाला या प्रश्नातून तू सोडव. पण आम्ही पाहतो की तो एक मनामधली इच्छा या ठिकाणी प्रगट करतो, आणि ती इच्छा ही असते की देवा तुझे मार्ग तुम्हाला दाखव, आणि तुझे मार्ग तुम्हाला दाखव. आणि तुम्ही पाहतो की अशी मनोधारणा असल्या कारणाने किंवा असे विचार मोशेचे असल्या कारणाने मोशेविषयी असं म्हणले की देवाचा तो मित्र होता. आणि आम्ही वाचूया निर्गमचं पुस्तकाचा 33वा अध्याय आणि 11 वचन काय म्हणतं, मोशेविषयी काय म्हणलेलं त्या मित्राशी ठिकाणी. बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. आमेन. मोशेची इच्छा मनापासून ही होती की देवाचे मार्ग देवाने त्याला प्रगट करावे, आणि म्हणूनच मी पाहतो की एका मित्राशी बोलावं तसं देव मोशे संगती बोलत असे. आणि मी पाहतो की आम्हाला मित्र व्हावंसं वाटतं, सर्वांनाच वाटतं की आम्ही देवाचे मित्र व्हावे. पण जर आम्हाला देवाचे मित्र व्हावं असं वाटत असेल तर आम्ही काय करणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही पाहतो की देवाचं आणि आमचं जे नातेसंबंध आहे त्याच्याविषयी मी बोलत असताना असं म्हणतो की देव आमचा तारणार आहे, देव आम्हाला सुटका देणारा परमेश्वर आहे, देव आमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे, देव आम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहे, देव आमचा राजा, तो आमचा प्रभू, तो आमचा धनी, तो आमचा मालक, तो आमचा तारणारा. या सर्व गोष्टी आम्ही देवाविषयी बोलतो किंवा आमचा नातेसंबंध देवासंगती आहे अशाविषयी बोलतो. पण मला सांगू द्या की देवाचं वचन मला सांगतं की देवाची इच्छा ही आहे की त्याने आमचा मित्र बनावा. ज्यावेळेस एदेन बागेमध्ये देवाने आदाम आणि हवेला घडवलं
त्यावेळेस देवाचा मुख्य उद्देश हाच होता की देवाने आदाम आणि हवेबरोबर एक मैत्रीचे नातेसंबंध जोडावे. म्हणून आपण पाहतो की शिवप्याचा वारा सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस देव आदाम आणि हवेला भेटण्यासाठी ते एदेन बागेमध्ये येतात. तसा त्यासाठी मला माहिती मिळतं की देवाची इच्छा मनापासून हीच होती की एक मैत्रीचे नातेसंबंध त्याच्याबरोबर आणि आदाम आणि हवेबरोबर असावे. मला पाहायला मिळतं त्या ठिकाणामध्ये की देवाने कोणत्या प्रकारचे रूढी परंपरा नियमावली त्यांना दिलेली नव्हती. पण एकच गोष्ट देवा त्यांना करण्यासाठी सांगितली होती की तुम्ही फक्त मधल्या झाडाचं फळ सोडून इतर सर्व झाडांची फळं खा. आम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यांनी मधल्या झाडाचं फळ खाल्लं आणि ते पापामध्ये पडले आणि नंतर ज्या गोष्टी घडल्या ते सर्वांना माहिती आहे. पण आज मला पाहू द्या की ज्या विषयातून आम्ही पाहणार आहोत की आम्हाला समजणं अतिशय गरजेचं आहे की देवाचा मित्र जर मी व्हायचं असेल तर मी नेमकं काय करणं अतिशय गरजेचं आहे. सर्वांना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अशी इच्छा असते की त्यांनी देवाचा मित्र व्हावं. पण आम्ही पाहतो याकोबाचं पत्र जर तुम्ही वाचलं याचा 2 अध्याय 21 ते 23 वचन काय म्हणतं आपण वाचूया. आपला बाप अब्राम ह्याने आपला पुत्र इसाक याला यज्ञवेदीवर अर्पण केले. आमेन. आम्ही पाहतो की अब्रामविषयी सुद्धा असं म्हणण्यात आलं होतं की अब्राम हा देवाचा मित्र होता आणि तो मित्र होता त्याचं मुख्य कारण काय आपण पाहणारच आहोत पुढे. पण इथं आम्ही वाचतो की देवाला त्यांनी त्याच्या पुत्राला इसाक जो होता त्याला वेदीवर अर्पण करण्यासाठी त्यांनी नेले. पुढे वाचूया. यात तो क्रियांनी नीतिमान ठरवला नव्हता काय. आमेन. ह्याचाच अर्थ असा आहे की तो जर म्हणतो की माझा देवावरती विश्वास आहे पण तो विश्वास दाखवण्यासाठी त्यांनी या ठिकाणामध्ये क्रिया केली. ज्यावेळेस देवाने त्याला सांगितलं तुझा एकुलता एक पुत्र ज्याच्यावरती तू प्रेम करतोस त्याला घेऊन तू मोर्या डोंगरावर अर्पण करण्यासाठी घेऊन जा. ही ज्यावेळेस गोष्ट अब्रामाला देवाने सांगितली त्यावेळेस त्याने विश्वासाविषयीची ग्वाही देत बसला नाही किंवा विश्वासाविषयी बोलत बसला नाही तर त्याने लगेचच कृती केली आणि आपल्या पुत्राला अर्पण करण्यासाठी घेऊन गेला. याचा अर्थ असा आहे की त्याने क्रियाशील विश्वास त्या ठिकाणामध्ये दाखवलेला आहे. पुढे आपण वाचूया. विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. आमेन. क्रियांनी विश्वास पूर्ण झाला. ज्यावेळेस मी म्हणतो की माझा देवावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासावरती क्रिया जर मी करत नाही तर तो विश्वास निरर्थक आहे. त्याला इंग्लिशमध्ये डेड फेथ असं म्हणतो. आणि मग तुम्ही पाहतो की अब्रामाने काय केलं माहितीये का क्रियांनी त्याच्या अंतकरणामध्ये जो देवाविषयीचा विश्वास होता तो क्रियांनी पूर्ण केला आणि फक्त त्यांनी क्रिया दाखवल्यामुळे काय घडलं आपण वाचूया पुढे 23 वचनामध्ये. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आमेन. या ठिकाणी पाहतो की अब्रामाने एक जिवंत असा ज्याला लाईफ फेथ आपण म्हणतो तो विश्वास देवावरती ठेवला आणि त्याने क्रिया पण केली आणि क्रिया केल्यामुळं त्या विश्वासामुळे एक गोष्ट घडली की तो नीतिमान ठरलेला आहे. आणि मग पाहतो की तो नीतिमान ठरला आणि पुढे काय म्हणलेलं आपण वाचूया. आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. आमेन. या ठिकाणी पाहतो की त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. अब्राम देवाचा मित्र बनला त्याचं मुख्य कारण काय असेल माहितीये का त्याने देवावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळे त्याला नीतिमत्व असं गणण्यात आलं. एवढंच कळलं नाही तर त्या विश्वास ठेवण्यामागे त्यांनी कृती सुद्धा केलेली आहे आणि त्या गोष्टींमुळे अब्रामाला पाहायला मिळतो की तो देवाचा मित्र ठरला. टायटल काय आहे किंवा त्या व्यक्तीला जे आम्ही पाहतो टायटल पुष्कळ लोकांना डॉक्टरचं टायटल असतं, काही लोकांना म्हणतात इंजिनियर म्हणतात, काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे टायटल्स आपल्या स्वतःला लावतात. आम्हाला माहिती आहे की आमच्या देशामध्ये सुद्धा ज्यावेळेस एखादा व्यक्ती चांगलं काहीतरी युद्धामध्ये करतो त्याला परमवीर चक्र देण्यात येतं. मग आम्हाला माहिती आहे की इतर सर्व अवॉर्ड्स आहेत जे लोक क्रिकेटमध्ये किंवा खेळांमध्ये उत्तीर्ण होतात चांगलं करतात. राजीव रत्न खेल पुरस्कार आणि असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आणि त्यांना ते संबोधत असताना टायटल देऊन संबोधतात. मला सांगू द्या आम्हाला अनेक टायटल या जगामध्ये प्राप्त होत असतील पण त्या सर्वांपेक्षा टायटल चांगला हा असणार आहे की मी देवाचा मित्र आहे. आणि याच्यासारखं टायटल या जगामध्ये कोणतंच नाही. आणि मग मी सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो काय तुम्ही देवाचे मित्र आहात काय. आज तुम्ही देवाचे मित्र आहात काय. खऱ्या अर्थाने देवाचा मित्र जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला प्रश्न पडेल आम्ही कसे देवाचे मित्र होऊ शकतो किंवा देवाचा मित्र कोण आहे नेमकं. तर एक असा व्यक्ती जो देवावरती पूर्ण मनाने पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने प्रीती करतो तो खऱ्या अर्थाने देवाचा मित्र आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकाचा 17वा अध्याय आणि 17व वचन आपण वाचूया काय म्हणतं. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. आमेन. आम्ही या ठिकाणी पाहतो की मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो. आजकाल एक टर्म आहे की ज्यास एखादा व्यक्ती बोलतो त्यास बोलत असताना म्हणतो हु इज युअर 2 AM फ्रेंड 3 AM फ्रेंड. म्हणजे काय माहितीये का असा कोण मित्र आहे का ज्याला तू रात्रीच्या 2 वाजता 3 वाजता बोलू शकतो.
तर मला सांगू द्या, आमच्या सुद्धा जीवनामध्ये एक असा मित्र आहे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याला आम्ही कधीही बोलू शकतो. आणि त्याच्याविषयी असं म्हणलंय की तो कोणत्याही प्रसंगी, आमच्या जीवनामध्ये चांगले प्रसंग असो किंवा वाईट प्रसंग असो, सर्व प्रसंगामध्ये जो आमच्यावरती प्रेम करतो असा आमचा मित्र आहे, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मी पाहतो की ज्यावेळेस या सर्व गोष्टीविषयी विचार करतो, त्यास खरे मित्र जे असतात ते आमच्यासाठी चांगल्या प्रसंगामध्ये सुद्धा आमच्याबरोबर असतात, वाईट प्रसंगामध्ये सुद्धा ते आमच्याबरोबर असतात. जेव्हा मी देवाचं वचन वाचतो त्यास मला पाहायला मिळतं की अशा प्रकारचे मित्र आमच्या जीवनामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे, जे सर्व प्रसंगी आमच्यावरती प्रेम करतात. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की जे मित्र असतात ते एकमेकांवरती प्रेम करतात. एवढंच केवळ नाही तर ते एकमेकांबरोबर वेळ घालवतात आणि त्याचबरोबर ते एकमेकांचं ऐकतात देखील. नीतिसूत्राचं पुस्तकाचा 17वा अध्याय आणि जर 17 वचन तुम्ही त्या ठिकाणी वाचलं तर तिथं फार सुंदररित्या म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आपण वाचूया नीतिसूत्रे 17:17 मध्ये. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. आमेन. त्यानंतर वाचूया नीतिसूत्रे 27:17 मध्ये काय म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तिखे तिख्याला पाणीदार करते तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो. ह्याच्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिखे तिखेलाच पाणीदार करते आम्हाला कळत नाही. विशेष करून मला सांगू द्या की पुष्कळ काय काय गोष्टी ज्या मराठीतून बोलल्या जातात आम्हाला कळत नाही. पण या ठिकाणी पाहतो की मित्राचा प्रभाव मित्रावरती पडत असतो. ज्यावेळेस आम्ही एखाद्या मित्राबरोबर राहतो त्यावेळेस त्या मित्राचे गुण कळत न कळत आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात. म्हणून असं म्हटलेलं आहे, डवळ्या शेजारी बांधला पोवळा, वान नाही तर गुण लागला. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आम्ही मित्रासंगती राहतो त्यावेळेस त्याचे गुण आमच्यामध्ये येते. त्याच प्रकारे आम्ही या ठिकाणी पाहतो की इथं सुद्धा असं म्हटलेलं आहे की तिखे तिखेला पाणीदार करते तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो. मग दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की ज्यावेळेस एखादा मित्र मित्राबरोबर राहतो त्यावेळेस तो त्याचं ऐकतो देखील. आम्हाला माहिती आहे की तो ऐकणार असतो. कधी कधी मित्र काय करतात माहिती आहे का, फक्त आपल्या मित्राचं ऐकतात, ते बोलत नाही, फक्त त्याला ऐकण्याचं काम करत असतात. आम्हाला माहिती आहे की खरे मित्र ते असं म्हणतात की जे मित्र एखाद्या अशाही जोक म्हणजे जे जोकला हसता येत नाही त्या जोकवर सुद्धा ज्या एखादा मित्र हसतो तो खरा मित्र आहे. आणि मग मला माहिती आहे की जसं एखादा मित्र जोक करतो त्या दुसऱ्या मित्राला ती जोक जरी आवडली नसेल तरी तो ते हसतो. त्याच प्रकारे तो मित्र काय करतो माहिती आहे का, आपले जे अंतःकरणातल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याला सांगतो. अंतःकरणातलं दुःख, अंतःकरणातल्या जे भावना आहेत तो मित्र व्यक्त करत असतो, त्याच्या गोष्टी त्याला सांगत असतो. मला माहिती आहे की मित्र ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस ते बसतात आणि वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, त्यांना नेहमी बोलण्यासाठी काहीतरी असतं. आणि मी पाहतो की खरे मित्र ते आहे की जे आपल्या मित्राबरोबर वेळ घालवतात आणि ते सर्व गोष्टी एकत्रितरित्या करत असतात. देव सुद्धा आज आमच्या प्रत्येक संगती बोलतो आणि त्याची इच्छा हीच आहे की त्याने सुद्धा आमच्यावरती बरोबर वेळ घालवावा. गॉड वॉन्ट्स टू स्पेंड टाइम टू गॅदर विथ अस. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवा. पण आम्ही पुष्कळ देवाला जसा वेळ द्यायचा असेल तसा देत नाही आणि मग मला सांगू द्या त्यासाठीच आम्ही देवाचे मित्र होऊ शकत नाही. पण खरे मित्र ते आहेत की जे त्या मित्राबरोबर वेळ घालवतात आणि देवाची इच्छा सुद्धा आमच्यासाठी हीच आहे की आम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवा. आणि दुसरी गोष्ट मला सांगू द्या, देवाची इच्छा ही आहे की त्याने आमच्या संगती बोलावं. इब्री लोकास पत्राचा 1 अध्याय आणि जर दुसरं वचन वाचलं तर तुम्हाला कळेल की देव आमच्या संगती कसा बोलतो. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. आमेन. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे किंवा पुत्राद्वारे तो आमच्या संगती बोललेला आहे. ह्याच्यावर मला एक गोष्ट पाहायला मिळते की आजही देव आमच्या प्रत्येक संगती बोलू इच्छितो. आणि तो कोणाद्वारे बोलतो तर त्याचा पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे तो आमच्या प्रत्येक संगती बोलतो. योहान 17:24 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा पित्याकडे एक प्रार्थना केली आहे. आणि प्रार्थना करत असताना ती प्रार्थना काय सांगते आपण वाचूया. हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे हा, की प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे प्रार्थना करत असताना म्हणतो, हे माझ्या पित्या, माझी इच्छा अशी आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनाही जेथे मी आहे तेथे माझ्या जवळ असावे, यासाठी की जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी आमेन. पाहावा. या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा पित्याकडे प्रार्थना करत असताना काय प्रार्थना करतो माहिती का, त्याची मनोमन इच्छा हीच आहे की ज्या लोकांना तू मला दिलेस, तू म्हणजे कोणी, पित्याने त्याला जी लोक दिलेली आहेत त्या लोकांनी येशू ख्रिस्ताबरोबर सदैव असावं. आणि मी पाहतो की त्याची इच्छा हीच होती की त्यांनी त्यांच्या बरोबर असावं. आज मी पाहतो की जो कोणी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याला एक देवाने दिलेलं अभिवचन आहे की त्याला सर्व काही जीवन प्राप्त होणार आहे आणि तो त्या येशू बरोबर आणि त्या पित्याबरोबर सदा सर्व काळ राहणार आहे. आणि मी पाहतो या ठिकाणी आम्ही काय देवाचं ऐकतो का, आम्ही देवाबरोबर वेळ घालवतो का.
एवढंच कळण्यात मला सांगू द्या. आज मला तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारू इच्छितो, काय तुम्ही देवाचे मित्र आहात का? दुसरी गोष्ट मला पाहायला मिळते की जे खरे मित्र आहेत ते नेहमी काय करतात माहिती का, नेहमी आपले मैत्री प्रगट करण्याचा प्रयत्न करतात. नीतिसूत्रे 18:24 काय म्हणतं, जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षा आपणास धरून राहतो. आणि तुम्हाला पाहायला मिळतं की तो असा एक मित्र आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सुद्धा असं म्हणलेलं आहे, तो असा मित्र आहे की तो मित्र काय करतो माहितीये का, आपली प्रीती दाखवण्यासाठी, आपली मैत्री दाखवण्यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेतो. ही शोज हिमसेल्फ फ्रेंडली फर्स्ट. मला माहिती आहे की पुष्कळ आमचे नातेसंबंध असे असतात, तू केलं तर मी करतो, तू जर असं केलं तर मी तसं करेन, आणि ते वाट बघतात की त्या समोरच्या व्यक्तीने करावं. पण मित्र जो खरा असतो तो नेहमी पहिला पाऊल उचलतो, पुढाकार घेतो. आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू ख्रिस्त सुद्धा आमच्यासाठी त्यांनी तो पुढाकार घेतलेला आहे आणि ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. आम्ही जर योहान शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि 13 वचन वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, खरा मित्र काय करतो, आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. आमेन. आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा, यापेक्षा खरी प्रीती कोणतीच नाही. जे खरे मित्र असतात ते आपल्या मित्रासाठी प्राण देतात. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तो प्राण देऊन प्रगट केलेला आहे की मी खऱ्या अर्थाने तुमचा मित्र आहे. आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की त्यांनी तो पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी आम्ही काहीतरी करावं आणि मग त्यांनी त्याची मैत्री प्रगट करावी याची वाट न पाहता त्याने प्रथम मैत्रीसाठी पहिला पाऊल उचललेलं आहे. आणि त्याने काय केलं, त्या मैत्रीमध्ये आमच्यासाठी आपला प्राण दिलेला आहे. आणि तुम्ही पाहतो की त्यांनी दाखवून दिले की मी तुमच्यासाठी मैत्री करायला तयार आहे, मी ते पहिलं पाऊल उचलायला तयार आहे. आणि पुढे जसं मी वाचतो तसं मला पाहायला मिळतं, दुसरी गोष्ट जी तो करतो, पहिली गोष्ट मी पाहिली, खरे मित्र ते आहेत किंवा देवाचे मित्र जे होऊ पाहतात ते काय करतात माहिती का, देवावरती पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती करतात. दुसरी गोष्ट, देव जे काय त्यांना सांगतो करण्यासाठी ते करायची तयारी दाखवतात. कोणत्याही प्रकारे मनामध्ये किंतु परंतु कोणतेही प्रश्नचिन्ह नसता ते काय करतात माहिती का, देव जे काय सांगतो त्यांना करण्यासाठी ते लगेच तयारी करून दाखवतात. मला माहिती आहे की त्यांचे मोटिव्स, त्यांचे इंटेन्शन्स किंवा त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांचा उद्देश काय आणि ते कशासाठी करतात ते काय विचारत नाही. फक्त मदतीची गरज आहे, ते लगेचच धावून येतात आणि मदत करतात. आणि मी पाहतो की ज्यावेळेस आम्ही दैनंदिन जीवनामध्ये विचार करतो, आम्हाला सुद्धा अशा मित्रांची गरज असते की जे लगेचच धावून येतात. आणि आम्हाला पाहायला मिळतं, अब्राहामाविषयी सुद्धा असं म्हणलेलं आहे की तो देवाचा मित्र होता. आणि त्याच्याविषयी असं म्हणलेलं आहे की तो मित्र होता त्याचं कारण काय माहिती का, त्याने विश्वासाने देवाबरोबर चालला. आता विश्वासाने देवाबरोबर चालला म्हणजेच काय माहिती का, आम्ही पाहतो की ज्यावेळेस देवाने त्याला पाचारण केलं आणि त्याला सांगितलं तू आपल्या देशातून बाहेर निघ आणि तू मी सांगतो त्या देशामध्ये जा, ते ज्यावेळेस देवाने त्याला सांगितलं त्यावेळेस त्यांनी देवाला कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला नाही, तर त्यांनी काय केलं माहिती का, देवाने त्याला सांगितलं त्याप्रमाणे करायला निघाला. तो इब्री लोकासपत्राचं 11वा अध्याय आणि 18 वचन आपण वाचूया काय म्हणतं, 11वा अध्याय 8 वचन काय म्हणतं. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. या ठिकाणी तो म्हणला की त्यांनी विश्वासाने तो मान्य झाला. म्हणजेच काय माहिती का, देवाने त्याला सांगितलं तो विश्वासाने मान्य झाला. पुढे काय म्हणलं वाचा, आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. आपण कोठे जात आहोत हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. मला माहिती की आजच्या दिवसामध्ये जर तुम्ही विचार केला, जर एखाद्या व्यक्तीला मी सांगितलं तू अशा अशा ठिकाणामध्ये ये, तर तो पहिल्यांदा विचारेल ते ठिकाण कुठे, त्याच्या जवळपासची खूण काय आहे, तिथं येण्याचं कसं यायचं किंवा मार्ग कोणता अवलंबायचा, गाडीने जर आलं तर कसं येणार आहे, बसने जर आलं तर कसं यावं लागतं, ह्या सर्व गोष्टी तो व्यक्ती विचारतो परत. पण आम्हाला माहिती आहे की अब्रामाला कुठं तो जातो हे ठाऊक नसतानाही फक्त देवाने त्याला सांगितलं जाण्यासाठी, तर तो अब्राम जायला निघाला. हे विश्वासाने त्याने केलं. आणि मग तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी त्यांनी तो दाखवून दिलं की खरा मित्र तो आहे की जो कोणत्या प्रकारचा प्रश्न न विचारता जो मित्र सांगतो त्याप्रमाणे करण्याची तयारी दाखवतो. दुसरं एक ठिकाण असं आहे, आम्ही वाचतो रोमकरासपत्राचा 4 अध्याय 18 ते 21 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं, देवाने जर त्याच्या पुत्राचं अर्पण करण्यासाठी अब्रामाला सांगितलं त्यावेळेस सुद्धा अब्रामाने काय केलं आपण वाचूया, तशी तुझी संतती होईल. या वचनाप्रमाणे त्यांनी बहुत राष्ट्रांचा बाप व्हावा म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. आमेन. मला माहिती आहे की अब्राम वयातीत झाला होता, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. आणि देवाने त्याला अभिवचन दिलं मी तुला पुत्र देणार आहे, आणि त्याला कोणत्या प्रकारची पुत्र होण्याची आशा नसताना सुद्धा त्यांनी देवावरती विश्वास ठेवला. पुढे वाचव, तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपला निर्जीव झालेला शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतले. आम्ही या ठिकाणी पाहतो की सारा सुद्धा वयातीत झाली होती. तिच्या शरीराची जी
कमजोरी आहे किंवा त्याच्या शरीरामध्ये जी कमतरता आहे ती सुद्धा त्याला ठाऊक होती. अब्राम स्वतः वयातीत झाला होता आणि तरी देखील त्याने विश्वास ठेवलेला आहे. आणि पुढे काय म्हणले आपण वाचूया 20 वर्ष. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही. देवाचं अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासाने डळमळला नाही. अब्रामाला मी सुरुवातीलाच पाहिलं की त्याला विश्वासाने त्यांनी जी कृती केली किंवा विश्वास प्रगट केला त्याच्याद्वारे त्याला नीतिमत्व गणण्यात आलं. तो देवाचा मित्र बनला. याचा अर्थ असा आहे की तो कोणत्याही प्रकारे अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला. पुढे आपण वाचूया 22 वर्ष. आणि देव आपण दिलेल्या अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. अशी त्याची पक्की खात्री होती. याचा अर्थ असा आहे की अब्रामाच्या अंतःकरणामध्ये देवाविषयीचा विश्वास होता. त्याची खात्री होती की जर देवाने अभिवचन दिलेले आहे तर देव अभिवचन पूर्ण करायला समर्थ आहे. आणि ही पक्की खात्री त्याच्या अंतःकरणामध्ये होती. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, जर आम्हाला देवाचा मित्र व्हायचा असेल तर दुसरी गोष्ट आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे की देव जर सांगतोय एखादी गोष्ट करायला, कोणत्याही प्रकारचा मनामध्ये प्रश्न न बाळगता आम्ही ते करणं अतिशय गरजेचं आहे. आणि अब्रामाने या गोष्टी केल्या. त्याच्या देश सोडून जाण्याविषयी, त्याच्या पुत्राविषयी आम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्यावेळेस त्याला पुत्र दिल्यानंतर देवाने त्याला सांगितलं की त्या पुत्राचं अर्पण करण्यासाठी तुम्ही सांगतो त्या ठिकाणामध्ये त्या डोंगरावर निघून जा. त्यावेळेस सुद्धा अब्रामाने विश्वासाने त्याचं पुत्राचं अर्पण करण्यासाठी त्या डोंगरावर निघून गेला. ह्याच्यावर मला एक गोष्ट पाहायला मिळते. पुढं जर तुम्ही वाचलं त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की आपण वाचूया देवाचं वचन काय सांगतं. इब्री लोकांपत्राचा 11 अध्याय 17 ते 19 वचन वाचूया. अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. ज्याने वचन स्वीकारली होती तो आपल्या एकुलता एक पुत्राचे अर्पण करत होता. आमेन. त्याला देवाने अभिवचन दिलं होतं, ते वचन त्यांनी स्वीकारलं होतं. काय म्हटलं होतं देव की मी तुझी संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे करीन, समुद्रातील रजकांप्रमाणे करीन. हे अभिवचन त्यांनी विश्वासाने स्वीकारलं. पण देवाने त्याच्या पुत्राचं अर्पण करण्यासाठी निघाला. आणि त्या पुत्राविषयी काय म्हणले आपण परत 18 वचन वाचूया. काय म्हणलेले. त्याने असे सांगितले होते की इसाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील. आम्ही इथं म्हणलेले इसाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील. म्हणजे देवाने अभिवचन दिलं होतं. ते अभिवचन हे सांगत होतं की इसाकाच्या द्वारे या सर्व गोष्टी घडणार आहे. आता देवाने एकीकडे अभिवचन दिलं की इसाकाच्या संतानाला तुझे संतान म्हणतील. आणि इथं असं म्हणतोय, देवाचं वचन सांगतं की देवाने त्याला ते संतानाचं अर्पण करण्यासाठी सांगितलं. त्या ठिकाणामध्ये खऱ्या अर्थाने अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा झाली. मला सांगू द्या, पण त्या ठिकाणामध्ये अब्राम विश्वासामध्ये डळमळला नाही, तर त्यांनी देवाने जे काय त्याला सांगितलं ते करण्यासाठी त्यांनी निघालं. त्यांनी देवाला हा प्रश्न विचारला नाही, तू तर मला सांगितलं होतं माझी संततीविषयी तू असं म्हटलं होता, माझी संतती इसाकाच्या द्वारे होणार आहे पुढे. हे सर्व गोष्टी न सांगता फक्त देवाने त्याला सांगितलं त्याप्रमाणे करण्यासाठी तो निघाला. आणि पुढे आपण 19 वर्ष पाहूया काय म्हणतं. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवण्यास देव समर्थ आहे हे त्याने मांडले. आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. आम्ही या ठिकाणी पाहतो की त्याने विश्वासाने, काय त्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास होता, जरी इसाक मृत्यू पावला तरी तो म्हणतो त्याला तो उठवण्यास देव समर्थ आहे. हा त्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास होता. देवाने सांगितले ना करायचं, देव म्हटलं ही गोष्ट कर, तर तो ते करण्यासाठी तयार झाला. आणि या गोष्टींमुळे आम्हाला पाहायला मिळतं अब्राम देवाचा मित्र बनला. देवाला त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न नाही विचारता देवाने ज्या गोष्टी त्या सांगितलेल्या त्या करण्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. आजही मला सांगू द्या, तो पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकाला या गोष्टी करण्यासाठी सांगत आहे. ज्या गोष्टी तो पवित्र आत्मा आम्हाला करण्यासाठी सांगतो, कोणत्या प्रकारच्या मनामध्ये किंतु परंतु न विचार करता आम्ही त्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि देवाची इच्छा आमच्या संबंधाने हीच आहे की आम्ही अशा प्रकारे देव जे काय सांगतो त्याला प्रश्न न विचारता ते करण्याची तयारी दाखवावी. आणि जसं मी पाहतो प्रभू ख्रिस्त सुद्धा म्हटला, तो काय म्हणतो आपण वाचा योहान 15:14 मध्ये काय म्हणतो, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी तुम्हाला जे काय सांगतो ते तुम्ही कराल. प्रभू ख्रिस्ताने सुद्धा त्याला परत दुजोरा दिलेला आहे. आणि तो म्हणतो मी तुम्हाला जे सांगतो ते कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. आज मी पुष्कळ मैत्रीविषयी बऱ्याच गोष्टी सांगतो. आम्ही सुद्धा म्हणतो प्रभू ख्रिस्त माझा मित्र आहे, जीसस इज माय फ्रेंड. आणि बरेचसे कॅप्शन्स आम्हाला वाचायला मिळतात, बरेचसे साईन बोर्ड्स आम्हाला पाहायला मिळतील. पण मला सांगू द्या, खऱ्या अर्थाने तो जे सांगतो ते मी करण्याची तयारी दाखवतो का. प्रभू ख्रिस्त स्वतःच म्हणलेलं आहे की जर मी जे सांगतो तुम्ही त्याप्रमाणे करता तर तुम्ही माझे मित्र आहात. आणि मग मी पाहतो की पुढे काय म्हणलेले आहे, 1 योहान 5:3 मध्ये, देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही. आमेन. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे. आम्हाला माहिती आहे की आम्ही पुष्कळच म्हणतो मी देवावरती प्रीती करतो, मी पूर्ण अंतःकरणाने देवावरती प्रीती करतो, मी केवळ त्याच्यावरती प्रेम करतो, मी त्याच्या अनेक गीतं सुद्धा गातो, मैं केवळ तुझसे प्रेम करू. आणि अनेक गोष्टी आम्ही देवाच्या प्रीतीविषयी बोलतो गातो.
पण मला सांगू द्या, जर आम्ही त्याची आज्ञा पाळत नाही, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवावर प्रीती करणे म्हणजेच काय, त्याची आज्ञा पाळणे. ज्यावेळेस मी म्हणतो देव जे काय मला सांगतो त्याप्रमाणे मी जस्ट करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मी दाखवून देतो, मी प्रूफ करतो की मी देवावरती प्रीती करतो. आणि मला सांगू द्या, पुढे असं म्हणलेलं आहे की त्याच्या ज्या आज्ञा आहेत त्या कठीण नाहीत. त्याची आज्ञा कठीण नाही. मला सांगू द्या, आम्ही देवाची आज्ञा पाळतो त्याचं कारण काय माहिती आहे का, त्या आज्ञा कठीण नाही आहेत किंवा त्यामुळे आम्हाला त्रास होत नाही. आणि देवाची इच्छा आमच्या समोर हीच आहे की आम्ही लगेच देव एखादी गोष्ट सांगतो ज्या प्रकारे अब्राहामाने केलं त्याप्रमाणे कोणताही प्रश्न मनामध्ये न बाळगता ती करण्याची तयारी दाखवली. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, जर आम्हाला देवाचा मित्र व्हायचं असेल तर देवावरती प्रीती करा. दुसरी गोष्ट, देव जे काय सांगतो त्याप्रमाणे करण्याची तयारी दाखवा, प्रश्न न मनामध्ये विचारता. आणि तिसरी गोष्ट, जे इतर लोक आहेत ते अदर्स अबाउट युअर फ्रेंड. मला माहिती आहे की खरे मित्र ते आहेत की जे आपल्या मित्राविषयी नेहमी इतरांना जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतात. मला सांगू द्या की आम्ही सुद्धा सांगतो की तुला माहित नाही माझा मित्र कसा आहे. या जगामध्ये जगत असताना आम्ही अनेकदा म्हणतो. पण मला सांगू द्या, जर प्रभू येशू ख्रिस्त माझा खरा मित्र आहे तर त्याच्याविषयी सुद्धा मी इतरांना जाऊन सांगणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो मित्र कसा महान मित्र आहे, त्याच्यासारखा मित्र या जगामध्ये कोणी नाही, हे आम्ही सांगणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्ही पाहतो की दावीद राजा ही गोष्ट करत होता. दावीद ज्या तो देवाविषयी बोलत असताना त्याची स्तोत्र जर तुम्ही वाचली तर वारंवार त्यांनी देवाचे अद्भुत कृत्याचं वर्णन केलेलं आहे. त्या देवाविषयी त्यांनी सांगितलेले देव कसा आहे, म्हणजे देव जो त्याचा मित्र आहे. दावीदाला सुद्धा देवाचा मित्र म्हटलेलं आहे, देवाच्या मनासारखा व्यक्ती असं म्हटलेलं आहे. पण आम्ही पाहतो की दावीद काय करायचं माहिती का, त्या देवाविषयीची कृत्य जे देवाने केलेली आम्ही जर वाचली तर त्या स्तोत्रांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो त्या मित्राविषयी, जो देव त्याचा मित्र आहे त्याच्याविषयी वारंवार लोकांना सांगत आहे. यशाच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी सुद्धा यशा लोकांना सांगत आहे देवाच्या विषयी, तो मित्र जो आहे त्याच्याविषयी सांगत आहे. आणि मला सांगू द्या, या सर्व गोष्टी ज्या होत असतात त्यावेळेस देव जे लोक त्याच्याविषयी बोलतात त्यांच्याविषयीचं स्मरण सुद्धा ठेवत असतो. मलाकीच्या पुस्तकाचा जर तुम्ही 30 अध्याय आणि 16 वचन वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की देव जे लोक बोलतात, देवाविषयी जे लोक बोलतात त्यांच्याविषयीचं स्मरण देव ठेवतो आणि त्याची यादी देवाने करून ठेवलेली आहे. मलाकीच्या पुस्तकाचा 30 अध्याय आणि 16 वचन, वा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले. परमेश्वराचे जे भय बाळगतात ते एकमेकांशी ते बोलले. आणि ते काय बोलले माहिती का, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्यांच्या समोर लिहिण्यात आली. आमेन. देवाविषयी ते बोलत होते, परमेश्वराचं भय धरणारे एकमेकांसंगती देवाविषयी बोलत होते आणि ते परमेश्वराने ऐकले. मला सांगू द्या, आजही जे तुम्ही देवाविषयी बोलत असता, तुमचा मित्र जो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याविषयी बोलत असता, ते देव ऐकत असतो आणि त्याचं स्मरण तो करत असतो. त्याच्याविषयी एक स्मरण वही सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. आणि आपण पाहतो की जसं मी आमच्या मित्राविषयी बोलतो, देवाविषयी जो प्रभू येशू ख्रिस्त आमचा मित्र आहे त्याच्याविषयी आम्ही जस्ट बोलत असतो, देव ते ऐकत असतो आणि ते सर्व गोष्टी तो लिहून ठेवत असतो. देवाची इच्छा हीच आहे की आम्ही सुद्धा देवाविषयी बोलावं, त्याचा पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याविषयी लोकांसंगती बोलावं. We need to talk about our friend Jesus Christ to others in this world. आज आम्ही त्या मित्राविषयी लोकांना सांगणं अतिशय गरजेचं आहे. मत्ते कृष्णवर्तमानाचा 28 अध्याय 18 ते 20 आमच्या सर्वांचं परिचयाचं शास्त्र भाग आहे. त्या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने हे जगातून त्याचं स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर ती आज्ञा दिलेली आहे. आणि ती आज्ञा काय सांगते आपण वाचूया. मत्ते 28 18 ते 20 वचनामध्ये. तेव्हा येशू जवळ येऊन त्याच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली होती आणि ते सांगितलं होतं की मी जे काही तुम्हाला शिकवलेले किंवा येशू ख्रिस्ताने जे काही सांगितले ते तुम्ही जाऊन लोकांना सांगा. आजही आमची मोठी जबाबदारी हीच आहे की जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितले ते आम्ही इतरांना सांगणं अतिशय गरजेचं आहे. वी नीड टू टॉक अबाउट जीसस टू अदर्स. मला माहिती आहे की आम्ही जस्ट एकत्रित येतो, भेटतो एकमेकांना, कदाचित आमचे मित्र असतील, कदाचित आमचे शेजारी पाजारी असतील, तसं आम्ही अनेक गोष्टीविषयीच्या गप्पा गोष्टी करतो. पण मला सांगू द्या, त्या सर्व गप्पा गोष्टींमध्ये सर्वात प्रामुख्याने आम्ही येशूविषयी त्यांना सांगणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्याविषयी आम्हाला सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही येशूविषयी बोलतो, येशूविषयी लोकांना सांगतो, तर देव ते ऐकत असतो. पुष्कळ कधी कधी आमच्या मनामध्ये एक प्रश्न येतो, मी येशूविषयी सांगतो लोकांना पण कोणीच त्याची दाद घेत नाही, कोणीच त्याची दखल घेत नाही. पण मला सांगू द्या, देव तुमची दखल घेत आहे. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी लोकांसाठी बोलता
त्यावेळेस तो ते ऐकतो आणि त्याचं स्मरण सुद्धा देव करत असतो. आणि मग त्याची इच्छा हीच आहे की जी जबाबदारी त्यांनी आम्हाला प्रत्येकावरती दिलेली आहे की जाऊन आम्ही लोकांना येशूविषयी सांगावं, त्यांना पिताच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्यावा, जे काय त्यांनी आज्ञा केले ते आम्ही त्यांना लोकांना जाऊन शिकवावं. तर मला सांगू द्या खऱ्या अर्थाने मी त्याचे मित्र होऊ शकतो. आणि देवाची इच्छा हीच आहे की या सर्व गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये कराव्या. आणि जर आम्ही या गोष्टी करत आहोत तर आम्ही म्हणू शकतो आम्ही देवाचे मित्र आहोत. मला सांगू द्या की जो खरा मित्र असतो तो खरा मित्र नेहमी आपल्या मित्रांविषयी इतरांना सांगत असतो, हाऊ ग्रेट अ फ्रेंड आय हॅव. आणि किती चांगला महान असा मित्र मला मिळाले. आणि मग मी पाहतो की आजही आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येकाने एकमेकाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, काय मी देवाचा मित्र आहे का? काय मी देवावरती पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने प्रीती करतो काय? काय देव जे काय मला सांगतो ते मी प्रश्न न विचारता ऐकतो का किंवा ते करतो का त्याप्रमाणे? आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की काय मी देवाविषयी, येशू ख्रिस्ताविषयी लोकांना सांगतो काय? मला सांगू द्या देवाची इच्छा हीच आहे की आम्ही इतरांना सुद्धा देवाविषयी सांगावं. मला सांगू द्या की मी अशा एका मित्राबरोबर राहणार आहे की ज्या मित्राबरोबर मी सदा सर्व काळ असणार आहे. ज्या मित्राविषयी मी बोलतोय तो मित्राबरोबरच मी सदा सर्व काळ राहणार आहे. आय एम गोइंग टू स्पेंड इटर्निटी विथ दॅट फ्रेंड ऑफ माइन. मला माहिती आहे की आम्हाला सर्वांना आवडतं की त्या मित्राबरोबर मी जास्तीत जास्त वेळ घालवावा. आम्हाला माहिती आहे की मित्र जर एकत्रित येतात वेळ कसा निघून जातो ते त्यांना समजत नाही, कारण त्यांना आवडतं ज्या गोष्टी ते एकमेकांसाठी बोलतात त्या गोष्टी त्यांना आवडतात आणि त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त वेळ मित्राबरोबर घालायला आवडतो. मला सांगते जर येशू ख्रिस्त तुमचा मित्र आहे तर जास्तीत जास्त वेळ तुम्ही त्याच्याबरोबर घालवणार आहे. आणि जर तुम्ही या जगामध्ये त्याच्याबरोबर वेळ घालवणार आहे तर निश्चितच स्वर्गामध्ये सुद्धा सार्वकालिकतेमध्ये तुम्ही त्याच्याबरोबर राहणार आहे. आणि मग मला सांगू द्या त्या मित्राने माझं तारण केलं. एवढंच केलं नाही तर ज्यावेळेस मी त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्याचा स्वीकार केला, त्यावेळेस त्यांनी त्याचा पवित्र आत्मासुद्धा मला देऊ केलेला आहे. आणि आज त्याची इच्छा हीच आहे की त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येकाने चालावं. आणि देवाची इच्छा हीच आहे की तो मित्राचा स्वीकार आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये करावा. आज मला तुम्हाला पुन्हा एक वाटतो प्रश्न विचारत नाही, काय प्रभू येशू ख्रिस्त तुमचा मित्र आहे काय? आणि जर मित्र आहे तर त्याच्यावरती पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती करा. तो जे काय सांगतो ते त्याप्रमाणे करा. प्रश्न विचारू नका, डाऊट्स मनामध्ये आणू नका, शंका मनामध्ये बाळगू नका. आणि तिसरी गोष्ट मला सांगू द्या त्याच्याविषयी लोकांना सांगू लागा. अजूनपर्यंत जर तुम्ही या गोष्टी करत नसाल तर देवाची इच्छा ही या गोष्टी तुम्ही करायला लागा आणि तुमच्या मित्राविषयी इतरांना जाऊन सांगा. देव करू हे करण्यासाठी देव प्रत्येकाला सहाय्य करो, मदत करो. यासह आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते आम्ही सुद्धा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. पुन्हा एक वार नव्या रीतीने तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोललेले आहे. प्रभू आज तुझं वचन आम्हाला सांगतं की आम्ही येशूचा मित्र होणं अतिशय गरजेचं आहे. आणि आम्ही प्रत्येकाने आपल्या स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, काय मी देवाचा मित्र आहे काय? काय मी येशूचा मित्र आहे काय? आणि जर मी म्हणतो मी येशूचा मित्र आहे तर मी त्याच्यावरती प्रेम करणं अतिशय गरजेचं आहे. कोणत्या प्रकारची अट न ठेवता त्याच्यावरती प्रेम करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगतो त्यावेळेस मी ती करण्याची लगेचच तयारी दाखवणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या येशू ख्रिस्ताविषयी, त्या मित्राविषयी मी इतरांना सांगणं गरजेचं आहे. आणि जर या गोष्टी मी करत असेल तर निश्चितच मी खात्रीशीर त्याला सांगू शकतो प्रभू येशू ख्रिस्त माझा मित्र आहे. आणि प्रभू आज मी प्रार्थना करतो, आज जे लोक वचन ऐकलेले त्या प्रत्येकाच्या अंतराशी तू बोल माहिती देवा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आपलं मित्र बनवावं यासाठी त्यांचा तू सहाय्य कर. मान सन्मान गौरव तुझ्याच नावामध्ये येशूच्या प्रेम गुणांनी मागतो म्हणतोय, आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.